संजय राऊत यांच्या तोंडून चक्क नारायण राणे यांचं कौतुक. छे, शक्यच नाही. पण म्हणतात ना, ज्या प्रांतात अशक्य ते शक्य होऊ शकतं त्यालाच तर राजकारण म्हणतात. राऊतांनी काय म्हटलं माहितीये? नारायण राणे मोठे नेते. पक्षासाठी म्हणजेच शिवसेनेसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. राणेंनी पक्ष सोडला पण शिवसेना माझी आहे असा दावा कधी त्यांनी केला नाही. त्यांनी नवीन पक्ष काढला. त्यांनी पक्षवाढीसाठी योगदान दिलं हे मान्यच केलं पाहिजे. आता बोला, तिकडे शिवसेना कुणाची? खटला सुप्रीम कोर्ट. एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांना भेटतात आणि इकडे संजय राऊतांकडून नारायण राणेंची स्तुती. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. नारायण राणेंनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, चक्क राऊतांच्या तोंडून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. संजय राऊतांनी नारायण राणेंचं असं अचानक कौतुक का केलं? सौ दाऊद एक राऊत अशी उपमा दिली जाणाऱ्या राऊतांनी राणेंची अशी तारीफ करण्यामागचं कारण तरी काय असावं सांगतो. घडलं काय तर सुप्रीम कोर्टात शिवसेनेचं चिन्ह आणि नाव कुणाचं यावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटानं केस टाकली आहे. जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो, आधी 40 होतो आता 60 आहोत असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावर राऊतांनी नारायण राणेंचा दाखला दिला. काय म्हणाले राऊत? राणे मोठे नेते, पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, पक्षवाढीसाठी योगदान दिलं हे मान्यच केलं पाहिजे. पण पुढे ट्विस्ट आला. राणे यांनी पक्ष सोडला पण शिवसेना माझी आहे असा दावा त्यांनी नाही केला. त्यांनी नवीन पक्ष काढला. राज ठाकरेंनी पण नवीन पक्ष काढला. एकनाथ शिंदे यांनी असा नवीन पक्ष काढायला पाहिजे होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आणि राजकीय वर्तुळात एकच चुळबुळ सुरू झाली. समजलं? म्हणजे राऊतांचा डाव काय तर तुम्ही शिवसेना फोडली, नवीन शिवसेना म्हणवता हे बरोबर नाही. जुने दुश्मन राणे यांच्या नावानं सध्याचे दुश्मन शिंदे यांना टोला हाणला. राऊत इथंच थांबले का तर नाहीत, त्यांनी थेट बॉम्ब टाकला. एकनाथ शिंदेंकडे जे 40 आमदार आहेत ते पोल्ट्रीच्या अंड्यांतून बाहेर आले नाहीत, ते पक्षानं दिलेले आहेत. पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. मग त्यांनी आपला मोर्चा संस्थांकडे वळवला. निवडणूक आयोगानं दबावाखाली शेण खाल्लं. या देशातील संविधानिक संस्था विकल्या गेल्या आहेत. राऊतांनी शिंदेंच्या दिल्ली भेटीवर पण तोंडसुख घेतलं. शिंदे मोदी भेटीत IQची चर्चा होणार नाही, फक्त किती फोडले याचीच चर्चा होईल. महाराष्ट्रात अदानीला कोणत्या प्रॉपर्टी द्यायच्या, BEST मेट्रो कुणाला विकायची याचीच चर्चा होईल. 39 वर्षे शिवसैनिक राहिलेल्या नारायण राणेंनी 1.5 महिन्यांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ऑपरेशन टायगरचा मुद्दा निघाला होता. त्यावेळी राणे काय म्हणाले होते याची जस्ट आठवण करून देतो. ऑपरेशन टायगर भाजपला धोकादायक नाही, कारण वाघाचे गुणधर्म कुठे दिसलेच नाहीत. या पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी संजय पाटलांच्या अटकेची मागणी केली होती आणि अमित शहा यांची कवच कुंडले हा शब्द वापरला होता. त्यावर राणेंनी केलेलं भाष्य काय होतं? राऊत एक MP आहेत, त्यांनी असं बोलणं योग्य आहे का? ते आजारपणामुळे असं बोलत असतील, पण त्यांचं सगळ्यात मोठं विधान तर पुढचं होतं. जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा अस्त होताना पाहवत नाही. बाळासाहेबांचा आवाज ही महाराष्ट्राची गरज होती. आज पूर्वीची शिवसेना राहिली नाही. म्हणजे राणे पण मान्य करतायत की जुनी शिवसेना संपली आहे, पण ते दोन्ही शिवसेनेबद्दल जास्त बोललेच नाहीत. कोकणात भाजप चांगलं काम करतंय असं म्हणत त्यांनी विषय संपवला. आता जरा शिवसेनेच्या इतिहासात डोकावून पाहूया. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नारायण राणे 1990 मध्ये मुख्यमंत्री झाले. 2005 मध्ये त्यांनी विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडला आणि स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला. पण तो काही चालला नाही आणि मग ते भाजपमध्ये गेले. आता राऊत म्हणतात राणेंनी शिवसेना माझी आहे असा दावा कधीच केला नाही. आणि 2022 मध्ये एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर काय पडले, त्यांनी शिवसेना आमचीच असा दावा केला. थोडक्यात काय तर राऊतांचा कळीचा मुद्दा हाच आहे की तुमच्यात हिंमत असेल तर राणे राज ठाकरे यांच्याप्रमाणे नवीन पक्ष काढा. मूळ पक्षावर दावा कशाला करताय? हाईट म्हणजे आज राणे भाजपमध्ये आणि राऊत ठाकरे गटात. दोघेही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वारसा सांगतात पण एकमेकांवर टीका करतात. आणि गंमत बघा, आज राऊत राणेंचं कौतुक करतात. यालाच म्हणतात राजकारण. एकूणच काय तर कालचे दुश्मन आज मोठे नेते होतात, कालचे सहकारी आज गद्दार बनतात आणि मधल्यामध्ये भरडले जातात ते निष्ठावान
कडवट शिवसैनिक. राऊतांनी राणेंचं कौतुक केलं कारण आजचा शत्रू मोठा आहे. राणे खेद व्यक्त करतात कारण त्यांना जुनी शिवसेना आठवते. संजय राऊतांनी नारायण राणेंचं कौतुक का केलं असावं? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त